झी 24 तास एक पाऊल पुढे। आता पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात। बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालंय। मोताळा तालुक्यात मका, कापूस, ज्वारी अशी अनेक पिकं जमीनदोस्त झाली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली। यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। अनेक ठिकाणी सोयाबीन, ज्वारी अशा पिकांची कापणी करून शेतात ठेवली गेली आहे। मात्र पावसामुळे याचा शेतकऱ्यांना फटका बसलाय। सततच्या पावसानं कापसाचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। सांगलीत वाहनांवरील फॅन्सी नंबरच्या प्लेटच्या मोटरसायकलच्या चालकांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। एकाच दिवसात सुमारे 150 मोटरसायकल स्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। या मोटरसायकलच्या नंबर प्लेटवर वेगवेगळे ग्रुप तसंच पक्ष, राजकीय नेते आणि संघटनेच्या नावाचा वापर करण्यात आला आहे। या कारवाईबरोबरच विविध ग्रुपच्या नावाखाली शहरात सुरू असलेली गुंडगिरी बंद करण्याबाबतही सांगली पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे। पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी नगरसेवक आणि काही लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन याबाबत कडक पावलं उचलणार असल्याचं स्पष्ट केलंय। जळगावात आदिवासी विकास विभागाच्या हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मुद्दा आज चांगला चिघळलाय। सरकारी नियमानुसार 350 विद्यार्थ्यांना इथं निवासाची व्यवस्था आहे। मात्र हॉस्टेल प्रशासनानं 250 विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिलाय। 104 विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आलाय। त्यामुळे हॉस्टेलमध्ये प्रवेश न मिळालेले हे विद्यार्थी बसस्थानक तसेच शहरातल्या चौकात झोपून आपली रात्र काढतायत। जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबतच्या बैठकीतही यावर तोडगा निघालेला नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।